कोल्हापूरकर. नमस्कार. सुरक्षित आहात ना? असायलाच पाहिजे, कारण आपल्या सुरक्षित असण्यावरच आपला देश, आपले राष्ट्र आणि आपल्या कुटुंब या सर्वांचा विकास हा आपल्यावरच अवलंबून असतो. त्यामुळे आपण सर्व सुरक्षित असणे ही काळाची गरज आहे. तर आता आम्ही लगेचच स्किटला सुरुवात करतो. रंगदेवता, सुरक्षा देवता, त्याचप्रमाणे कोल्हापूरचा आराध्य दैवत श्री महालक्ष्मी माता आणि तमाम रसिक प्रेक्षकांना अभिवादन करून आम्ही गरडा केमिकल्स लोटे युनिट मधील कर्मचारी सविनय सादर करीत आहोत पथनाट्य, ज्याचं नाव आहे निश्चय सुरक्षेचा. निश्चय सुरक्षेचा. तर मंडळी, यातील पात्र परिचय याप्रमाणे. शिफ्ट प्रोडक्शन ऑफिसरच्या भूमिकेत आहेत संकेत देवरुखकर. नमस्कार. त्याचप्रमाणे युनिट हेड म्हणजे साइट हेडच्या भूमिकेत आहेत चंद्रशेखर नाईक. नमस्कार. त्याचप्रमाणे प्लांट मॅनेजरच्या भूमिकेत आहेत निखिराज शिंदे. नमस्कार. आणि सेफ्टी मॅनेजरच्या भूमिकेत आहे मी स्वतः म्हणजेच आशीर्वाद मयेकर. तर मंडळी, आपल्या सर्वांसमोर सविनय सादर होत आहे पथनाट्य, ज्याचं नाव आहे निश्चय सुरक्षेचा. सुरक्षेची कीर्ती बेफाम, सुरक्षेची कीर्ती बेफाम, तिच्याने होती मोठी मोठी काम. चला जाणून घेऊया सुरक्षेचं महत्व, त्यातच आहे आपल्या सर्वांचं हित. आज कामाला सुरुवात करूया. प्लांट मध्ये बरीच कामं आहेत. नमस्कार सर, देवरुखकर. नमस्कार. सर, मस्त एकदम. काय म्हणताय? काय नाही, एकदम छान. काल सुट्टी घेतली सर तुम्ही? हो, अक्षय तृतीया आज. येस येस अक्षय तृतीयाच्या तुम्हाला खूप साऱ्या सर, तुम्हाला सुद्धा शुभेच्छा. आपल्या सर्वांना शुभेच्छा. तुम्हाला पण. सर, आता अक्षय तृतीया, आंबा तर खायला हवाच. म्हणून काल मी रजेवर होतो. मला माहिती म्हणजे नाही. फक्त आंबे खायला सुट्टी घेतली की नाही, काय? आम्ही रायगडी गेलो होतो म्हणून तर पोवाड्याने अच्छा, सुरुवात केली. कोकणात गेला होय? होय. अरे आणि वा. आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आंबा नाही खायचा तर काय करणार? हे तर बरोबर आहे. एक पाठ नाही, तुमच्यासाठी आंबा पण मिळणार. आपण जेवताना खाऊ बरं. नक्कीच. बरं, मी काय म्हणतो की मगाशी तुम्ही पोवाडा म्हटलं. कसं अच्छा, आहे पोवाड्याचं काय संबंध आला? आपलं महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवबा आपले यांनी कोकणमध्ये जो रायगड बांधलाय तो बघण्यात काय डोंगर काय दरी बघूनच नुसता जीव मस्त झाला. पावसाळ्यात थैमान घातलंच मध्ये अवकाळी पाऊस पावसाळ्यात पडला. कोण आंबे महाग मिळाले. पण रायगड कसं चढणार तुम्ही? उंच आहे, उंची जी तुम्हाला माहिती मला भीतीच आहे. हो, बरोबर आहे. अहो, मी पण गेलो होतो रायगडावरती. थोडासा चढलो आणि जो भाषा फुगला माझा. आणि बघताय शरीर एसटीच अशी आहे, ब्लड प्रेशरचा त्रास लावून घेतले. काय करायचं? कसे चढणार आहे? म्हणून महाराष्ट्र शासनाने तिथे आता ड्रोनची सोय केली. त्याच्याने आम्ही जाऊन त्याच्यात सुद्धा मी घेण्याचा प्रयत्न केला. जो तारखा भरला खाली बघितल्यावरती. भीती आणि बरं उंचीवर नाही लक्षात आलं. काल इकडे पण पाऊस पडला. हो, पाऊस पडायचा थोडा. फिनिश गुड्स आणि रॉ मटेरियल मध्ये काही नुकसान झाले आपलं. त्याच्यासाठी सगळे परमिट वगैरे भरायची कामं नाही सर, आहेत. मी विसरलो. ऑनलाईन मी meeting केली 10 वाजता. लगेच परमिट काय permit असतील तर लगेच दोन या सर, माझ्यावर परमिट आहे. बरं साहेब, काल आपल्याला हे अवकाळी पावसामुळे जे आपलं नुकसान झालं आणि अचानक आलेल्या पावसामुळे आपलं वेअर हाऊस आणि रॉ मटेरियल मध्ये रूफ शीट जे होते ते सर्व डॅमेज झाले आणि पाणी सर्व आतमध्ये एंटर केलेलं आहे. त्यामुळे तिथे आपल्याला काय करायचं, इमिजिएट ऍक्शन घ्यावी लागणार आहे. तर त्यासाठी रिप्लेसमेंटचं काम आपल्याला प्रायोरिटी करायला लागणार. बघून घ्या किती रूट आहे, किती खराब झालेले ते अर्जंट बेसिसवर बघून घ्या. आणि त्याचप्रमाणे आपल्या मटेरियलचं किती नुकसान झालेलं आहे ते पण बघा. याच्यामुळे सगळ्यात करता येईल तेवढं करा, स्पीडअप करा. आणि आपलं रूटची चेंज करताना आपल्या सेफ्टीचे व्यवस्थित पाळायचे. त्याच्यासाठी JSA करून घ्या, विराज करून घ्या. आणि आपण ते सगळं त्याच्यासाठी जे काही संसाधन लागणार आहेत, फॅसिलिटीज लागणार आहेत, ते सगळे मागून घ्या. जे आहेत ते बघा. जर आणखी लागत असतील ग्रुप लॅडर वगैरे तर ते सगळे मागून घ्या आणि त्याचं काय बजेट असेल ते बनवून घ्या. ठीक आहे, चालेल सर. आता आम्ही काय केलेलं आहे, प्रोडक्शन त्या बाजूने मॅनेजर आणि मी इकडचं केलं का? दोघांनी हा. त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणचं रिस्क असेसमेंट केलेलं आहे. तर पावसाळ्याचे आता दिवस आलेले आहेत, त्याच्यानंतर काल पण अवकाळी लवकर कर रे पावसामुळे बाबा. रूफ शीट डॅमेज झाले.
त्याचा आम्ही रिस्क आवरण प्रोसिजर चालू केलेले आहेत. Okay, good. आमचे सेफ्टी ऑफिसर साईटवरती आहेत आणि त्याप्रमाणे स्कॅफोल्डिंग इरेक्शनचं काम सुद्धा चालू केलेलं आहे. बरं, जायचं लवकर. मटेरियल आपलं खराब झालेलं आहे, त्याचप्रमाणे काही आपल्याला बजेट हे लागणार आहे. आपल्याकडे स्टँड बाय स्टॉक आहे, सेफ्टी नेट आहे, त्याच्यानंतर आपल्याकडे जे काही सेफ्टी हेल्मेट्स वगैरे जे काही नेसेसरी सेफ्टीचे टूल्स लागणार आहेत, सेफ्टी हार्नेस आहेत, हे सुद्धा आपल्याकडे आहेत. तर सुद्धा एक स्टँड बाय स्टॉक म्हणून आपण ते परचेस करून घेतो. सगळं हे बजेट बजेट प्रॉब्लेम असा आहे की मला इंजिनिअरिंग बजेट फक्त वाढवून त्याला उचला लवकर जाऊ दे लवकर ठीक आहे, बजेट मी करतो. बाकीचा पण सर्वे करून घ्या आणि आपला माल खराब झाला नाही पाहिजे. मान्सून लगेच येईल. हा बोला. सर शिंदे सर आहे का? हा, आहे. शिंदे सर नाही हा, आले. एक सर लवकर दे. चाकू नाही घ्या. सर हॅलो हा सर लवकर बोलतोय निरुत्तर आवाज का असेल तुमचा? सर एक इन्सिडेंट झाला साहेब. काय झालं? सर एक इन्सिडेंट झाला सर प्लीज ग्राउंड वर आहे ना ग्राउंड आहे सर प्लीज लवकर ओके, ओके. ग्राउंड परमिट कंप्लायन्स आहे. लगेच मला रिपोर्ट करा. माझ्या टचवर करा. मला कीप मी अपडेटेड. आणि जस्ट 2 मिनिटात येतो माझे काम आपण. तुम्ही साईडवर जा. लगेच जा. मी पण ठेवून देतो. आपण जाऊया ना. तिकडे RNC इथेच तो होईल. हो. बरं, देवरूखकर, काय झालं? हॅलो होईल शांत व्हा. हा डॉक्टर काय होतं जेवण? आपल्याकडे एक इन्सिडेंट झालेला पाणी आहे. प्या. आपल्याकडे एखादा काय पेशंट झालं? घरी यायची शक्यता आहे. हे गर्दी करू नका रे. तुम्ही गर्दी बाजूला करा पहिले. काय ट्रीटमेंट झालं द्या. ते उत्तर नीट सांगा. आणि नसेल आपल्याकडे जर व्हॅक्सिन नसेल तर बाहेर पाठवा. आपले जे टाईप केलेले हॉस्पिटल्स आहेत ना तिथे पाठवून द्या. ओके कीप मी अपडेटेड. कोण व्यक्ती? नाव काय त्यांचं? पवार पवार ते होता आहे कुठे आता सध्या? सर वैसीला वैसीला पण ॲम्ब्युलन्स आली ॲम्ब्युलन्समध्ये पाठवलंय त्यांना फर्स्ट एड दिलं. फर्स्ट हा एड सर फर्स्ट एड दिलं सगळे इथं ग्रुप होता तर त्याने फर्स्ट एड दिला आणि ती त्याला वैसी पाठवले सर बरोबर पडला सर कुठल्या ह्या स्कॅफोल्डिंग इथे ह्या स्कॅफोल्डिंग इथं पडलं एक काम करा, देवरूखकर ते परमिट Permit आपण दाखवा. वर्क परमिट आपण फॉलो करतो. आहे सर आहे सर पाहिजे करू दे. तुम्ही शांत व्हा. आहे सगळं माझ्या नसतं सगळं आहे सर परमिट आहे सर ठीक आहे, वर्क परमिट प्रमाणे मी सगळं चेक करतो. परमिटच्या साईन झाली. सर सगळ्याच आहे सर त्यांची साबंती ऑथोराइज कॅप्टन इन्स्पेक्टरची साईन झालेली आहे. ओके, सेफ्टी ऑफिसरची साईन झालेली दिसते. हा, सर. ओके, याचं JSA झालंय. JSA जे से जॉब सेफ्टी अनालिसिस हा सर काय काय आपण आहे सर हा, JSA सुद्धा झालेलं आहे. आहे ह्याचे रिकमेंडेशन दिसत आहेत. ओके, पण ह्याच्यावरती जो नंबर आहे आणि हे मला हे स्कॅफोल्डिंग आहे ना. हे स्कॅफोल्डिंग तुम्ही तर काम करताय ह्या स्कॅफोल्डिंगवर. हा सर स्कॅफोल्डिंग चेकिंग आणि इन्स्पेक्शन झालंय ह्या स्कॅफोल्डिंगचं. ह्याच्यावरती ग्रीन टॅग आहे आणि ह्या स्कॅफोल्डिंग वरती येलो टॅग आहे. तुम्हाला टॅगिंग सिस्टीम माहिती आहे का स्कॅफोल्डिंगची? तुमचं ट्रेनिंग झालंय? हा सर ट्रेनिंगचं रिफ्रेशन विसरलो सर थोडंसं परिचय म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय की आपण नेहमी साहेब काय म्हणतात तुम्ही आता टॅग बघितलं सर सर ट्रेनिंग झाले सर सर कॉन्ट्रॅक्टर मला सर कॅबिन ओके म्हणून मी सर त्याचा ट्रेनिंग झालंय. हा सर त्याचा चेक केलं होतं त्याचा मेडिकल चेक सगळं ओके सर हे टॅगिंगची सिस्टीम काय झाली त्यांना समजावून द्या व्यवस्थित. काय थोडा गोंधळ झाला त्याच्यामध्ये. येलो टॅग होतं सर त्या काय देवरूखकर आहे बघा, आपण कोणतीही जेव्हा स्कॅफोल्डिंग इरेक्ट करतो आपल्या एरियामध्ये असेल आउटसाइड एरियामध्ये असेल तेव्हा आपण स्कॅफोल्डिंग टॅगिंग सिस्टीम ही आपण फॉलो करत असतो. बरोबर, आणि त्याच्यासाठी कलर कोडिंग सुद्धा दिलेले आहे. बरोबर, आता ह्याच्यामध्ये 3 प्रकारचे टॅग केले जातात. जेव्हा स्कॅफोल्डिंग इरेक्ट करून झालेली आहे आणि तिथं पूर्णत्वास ती गेलेली आहे त्या ठिकाणी आपण स्कॅफोल्डिंगवर क्लाइंबिंग करून कोणतेही जे असाइन वर्क आहे ते आपण करू शकतो. बरोबर की नाही? तर ते करण्यापूर्वी ऑथोराइज स्कॅफोल्ड इन्स्पेक्टर त्या लोकेशनला येतो. बरोबर, त्याच्यानंतर सेफ्टी ऑफिसर्स येतात, ते सर्व जॉईंटली चेक करतात. परमिटी इंजिनियर जे आपण परमिट वर्क फॉलो करतो त्यामध्ये ते लोक असतात आणि जॉईंटली चेक करून ते जेव्हा ओके असेल तेव्हा त्यांना सर्टिफाईड केलं जातं की इट इज ओके, नाव इट इज हेल्थी फॉर वर्किंग. त्यावेळेला हा स्कॅफोल्डिंगचा ग्रीन कलरचा टॅग हा आपण तिथे लावतो. बरोबर की नाही? म्हणजे या स्कॅफोल्डिंगवर आता आपण काम करू शकणार आहोत. बरोबर, त्याच्यानंतर जेव्हा स्कॅफोल्डिंग इरेक्शनचं काम चालू आहे परंतु ते पूर्णत्वास गेलेलं नाही, त्याच्यामध्ये काही एरर्स आहेत, अजून तिचं कम्प्लिशन बाकी आहे. बरोबर, फक्त स्कॅफोल्डिंग इरेक्शन करायचंच काम चालू आहे त्यावेळेला आपण तिथे हा येलो कलरचा टॅग लावतो. म्हणजे अजूनही ते स्कॅफोल्डिंगचं काम चालू आहे. त्यामुळे तिथे कोणीही स्कॅफोल्डिंग इरेक्शन करणाऱ्या व्यतिरिक्त त्याच्याजवळ जायचं नाहीये, त्याच्याजवळ काम करायचं नाहीये.
बरोबर, तेव्हा आपण येलो टॅग लावतो. त्याच्यानंतर आहे रेड टॅग. रेड टॅग आपण केव्हा लावतो? जेव्हा एखादं स्कॅफोल्डिंग हे बरेच दिवस आयडियल कंडिशन मध्ये आहे, असंच बांधून ठेवलेलं आहे, परंतु तिथे जाऊन आठवड्याभर कोणी काम केलेलं नाही, तर त्या केसमध्ये आपण तिथे रेड टॅग लावतो. आणि ते स्कॅफोल्डिंग वापरात आणण्यापूर्वी तिथे ऑथोराइज स्कॅफोल्डिंग इन्स्पेक्टर, सेफ्टी ऑफिसर्स आणि परमिटी इंजिनियर हे सगळे जाऊन ते सर्व चेक करतात. त्याच्यामध्ये जे काही डेव्हिएशन्स असतील तर ते कॉम्प्लाय केले जातात. ओके, त्याच्यावर करेक्टिव्ह ऍक्शन दिली जाते. त्याच्यानंतर हा रेड टॅग काढून तिथे ग्रीन टॅग लावला जातो. ठीक आहे सर, पण कसं आहे माहिती आहे का सर, तिथं तुम्ही बघा जरी येलो टॅग असला तरी स्कॅफोल्डिंग ओके सर. तुम्ही माणूस पडला कसा बघा, जरा चेक करा. सर स्कॅफोल्डिंग चेक करा. कॉन्ट्रॅक्टर सोबत म्हटलं कॉन्ट्रॅक्टरवर विश्वास ठेवून चालणार नाही. तुम्ही सर स्कॅफोल्डिंग चेक करून घ्या. साहेब आपण एक चेक करा आधी. आपण स्कॅफोल्डिंग चेक करूया. तुमचं विश्वासाने चेक करून घ्या काय आहे बघा. असं आहे कॉन्ट्रॅक्ट बोल नाही काय. ठीक आहे, बघा, ठीक आहे, चालेल. ठीक आहे, आता एक आपल्याला रूल कोड्स मिळालेला आहे. स्कॅफोल्डिंग ऑथोराइज केली होती आपण दुसरीच, बरोबर, आणि तुम्ही काम केलं पण हे सर ओके होतं सर. बघा ओके, ना. त्याच्यावर येलो टॅग आहे म्हणजे इट इज नॉट ओके फॉर ओके, ओके. ऐका तुम्ही, जर शांत राहा, तुम्ही ऐकून घ्या माझं. बरोबर, तुम्हाला जॉब नोकरी करायची की नाही ते मी इतकं शांतपणे सांगतोय तुम्हाला. इथे साईड हेड साहेब आलेले ते मला सांगतायत आणि तुम्ही ऐकतच नाहीये. बरोबर, त्याच्यानंतर दुसरी गोष्ट बघा, हा स्कॅफोल्डिंगला येलो टॅग का लावते? कारण तो बघा, तो जो वरचा पोर्शन दिसतोय तिथे ओपन कट आहे, तिथे ग्रेटिंग टाकलेली नाहीये. बरोबर, त्यामुळे त्याच पट्टीतून तो माणूस खाली पडला नाही. बरोबर, तो माणूस अरे खाली पण पडला. सेफ्टी बेल्ट लावला होता सर की सेफ्टी नाही? बेल्ट लावलं का? लावलं का सर? तुम्ही काढून लावलाय सर. सेफ्टी बेल्ट लावलं. हा काय सर? सेफ्टी बेल्ट. सेफ्टी बेल्ट लावल्यावर माणूस काय करायला पाहिजे? खाली कसा पडला? सर सेफ्टी बेल्ट लावलं होतं सर त्याने. आज सेफ्टी हार्नेस लावला होता. हो सर, आज आता काढून द्यायचं त्याची पाहिजे. लाईन आहे बघा, त्याची लाईन आहे किती चिरड झालेली आहे, त्याच्यामुळे ती तुटून तो माणूस सरळ खाली पडला. जेव्हा आपल्या दोन्ही दोरखंड खराब झाले गेले. निष्काळजीपणा आहे. आणि ह्याला बघा, शॉक ऍब्सॉर्बर कुठे दिसतोय तुम्हाला? शॉक ऍब्सॉर्बर कुठे दिसतोय? या त्याची मॅन्युफॅक्चरिंग डेट बघा. हे सुद्धा नाहीये. तो बघा सर, मी घेतो. त्याची काय कोर्टमध्ये घ्यायचं होतं ते. सॉरी, मॅन्युफॅक्चरिंग डेट बघा आणि त्याचं लाईफ स्टाईल किती आहे झालंय का बघा. साहेब, आपल्या कंपनीमध्ये असलेल्या सिस्टीम प्रमाणे आपण दर 3 महिन्याने प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरचे आपण स्कूलमध्ये हार्नेस इथे आणतो, ते चेक करतो 3 महिन्याने, त्याला टॅगिंग लावतो. बरोबर की नाही? त्याच्यासाठी तो 3 महिन्याचा जो क्वार्टरचा पिरियड आहे त्याच्यासाठी आपण कलर कोडिंग ठेवले, ऑरेंज, रेड, येलो, ग्रीन. जानेवारी ते मार्च ऑरेंज, बरोबर, एप्रिल ते पुढचा 3 महिना वेगळा कलर. त्यानुसार आपला सेफ्टी ऑफिसर जाऊन ते चेक करतो की हा whether खराब कसा आला certified- त्याच्यामध्ये? खराब कसा आला? त्याला लेबलिंग लावलं बरोबर, Identification पाहिजे ना, डिस्कार्ड केलेला. हे सगळी पीपी आपण कॉन्ट्रॅक्टरकडे दिलेली असतात. प्रत्येक वस्तूला आयडेंटिफिकेशन पाहिजे, ते तुमचं नव्हतं, तर आपला एक लूपहोल झालाय. बरोबर. देवरूखकर आपल्याला इथे कोणत्याही प्रकारचं इथे काय करायचं, आपल्याला फॉल्ट फाइंडिंग करायचं नाही, Pinpoint करायचं नाही. आपल्याला फॅक्ट फाइंडिंग करायचं आहे. बरोबर, आणि आपलं जे मोटो आहे, आपला जो ऑब्जेक्टिव्ह आहे, 0 ऍक्सिडेंट, तो आपल्याला एनी हाऊ अचीव करायचा आहे. बरोबर की नाही? आणि हे जे सर्व ऍक्सिडेंट इन्सिडेंट आहे, वर्क ॲट हाईट असेल, बरोबर, किंवा फायर इन्सिडेंट असेल, किंवा टॉक्सिक गॅस लिकेज असेल, हे सर्व प्रकारचे ऍक्सिडेंट फक्त 2 गोष्टींमुळे होतात. ते कोणते आहेत? एक तर आहे अनसेफ ऍक्ट आणि दुसरं आहे अनसेफ कंडिशन. त्या दोन्ही इथे ऍप्लिकेबल झाल्या बघा. एक तर अनसेफ ऍक्ट, बरोबर, जी तुम्ही केली, हे स्कॅफोल्डिंग ओके तुम्ही केला ते वापरणं. आणि अनसेफ कंडिशन, व्हॉट इज अनसेफ कंडिशन? तो ओपन स्पेस, बरोबर, तिथून जो माणूस खाली आला, कारण का तो तिथे रेटिंग्स नव्हते. बरोबर, या दोन, एक कोणतेही ऍक्सिडेंट, अनसेफ ऍक्ट आणि अनसेफ कंडिशन याच्याच भोवती फिरत राहतात. त्यामुळे आपल्याला जर आपला ऑब्जेक्टिव्ह अचीव करायचा असेल तर आपल्याला अनसेफ ऍक्ट, अनसेफ कंडिशन या गोष्टींवरती अटॅक करायचं आहे. बरोबर की नाही? त्याचप्रमाणे आपण हे काम करत असताना साहेब काय काय कारण आहे त्याची ती सांगा त्यांना. सावी लागून यायची आणि काय काळजी घेतली पाहिजे ते पण सांगा. बरोबर. आणि यांचा एका पुढे प्रिपरेशन ट्रेनिंग घ्या. आता तू तर सांगा त्याचा एक सारांश सांगून द्या. त्याच्यामध्ये आपण आज काम करण्यापूर्वी आपण रिस्क असेसमेंट सुद्धा केला होता. बरोबर, हजार्ड कंट्रोलसाठी आपण कोणती प्रोसिजर वापरतो? एलिमिनेशन, सबस्टिट्यूशन, इंजिनिअरिंग कंट्रोल, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल. देन लास्ट ऑप्शन इज पीपी. पीपी इज नॉट द फ्रंट लाईन. बरोबर, एलिमिनेशन म्हणजे काय? त्याच्यामध्ये हजार्ड कोणता आहे तर तो आपण हजार्ड एलिमिनेट करू शकतो का? नाही करू शकत. नाही करत असू तर त्याला सबस्टिट्यूशन काय आहे का? दुसऱ्या प्रकारे आपण काम करू शकतो. जर तिथे स्कॅफोल्डिंग वापरायचं आहे तर त्या ठिकाणी आपण बूम लिफ्टरचा वापर करू शकतो का?
बरोबर, सबस्टिट्यूशन झालं. त्याच्यानंतर थर्ड वन काय आहे, इंजिनिअरिंग कंट्रोल. बरोबर, जे पण आपण तिथे स्कॅफोल्डिंग उभारलेली आहे त्याचे सर्व गॅजेट्स, त्याचा फ्लोअरिंग लेवल, बरोबर, त्याच्यानंतर त्याचे टॉप रेल, मिड रेल, हँड रेल, टो गार्ड्स, बरोबर, त्याचे ब्रेसिंग, हे सगळे इंटॅक्ट आहेत का, ते सर्व चेकिंग केले गेलेले आहेत का. बरोबर, तुम्हाला मी साधं सोपं उदाहरण देतो. आपल्या प्रत्येकाच्या घरी टेबल फॅन असतो, माहिती आहे? बरोबर, आणि आपल्या घरी लहान मुलं पण असतात, ते फिरत असतात, त्यांना काय माहिती असतं का? बरोबर, अजाण असतात ती बिचारी. पण तेव्हा आपण टेबल फॅन, जेव्हा कोणी एखादा माणूस घेऊन जातो आपल्या घरी, तेव्हा त्या टेबल फॅनला बाहेरून काय असतं लावलेलं, जाळी असते, त्याला आपण गार्ड म्हणतो. दॅट इज कॉल्ड ॲज ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इंजिनिअरिंग कंट्रोल. बरोबर, तेच तर आहे इंजिनिअरिंग कंट्रोल म्हणजे गार्डनिंग. बरोबर, आणि फोर्थ वन आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल. म्हणजे काय, आपण लोकांना अवेअर करतोय, त्यांना ट्रेनिंग देतोय. बरोबर, त्यांना आपण कोणतेही काम चालू करण्याच्या पूर्वी आपण त्यांना टीबीटी देतो. टीबीटी म्हणजे काय, टूल बॉक्स टॉक. बरोबर, त्यांना आपण स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स, काम करण्याची व्यवस्थित पद्धत कोणती आहे त्याच्याबद्दल आपण त्यांना ट्रेनिंग देतो. ट्रेनिंग नंतर त्यांचं आपण इव्हॅल्युएशन करतो, त्यांना आपण ते काम करण्यासाठी कॉम्पिटंट करतो. बरोबर, हेच तर आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल. बरोबर, आणि लास्ट ऑप्शन इज द पीपीई, दॅट इज पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट. म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण पीपीई वरती भर द्यावा, परंतु त्याच्या आधीचे जे या 4 गोष्टी आहेत त्याच्यावरती आपण जर इफेक्टिव्हली कंट्रोल आणला, इफेक्टिव्हली अटॅक केला, तर नक्कीच असे आपण इन्सिडेंट बोला डॉक्टर. ओके, ओके ओके, गुड. आपल्याला एक आनंदाची बातमी आहे, आपला जो इंट्रोवर्ट पर्सन होता तो नॉर्मल आहे, व्यवस्थित आहे. हो सर, पण अजूनही आपलं एक काम बाकी आहे. कुठलं सर? जेव्हा आपल्या साईडवरती कोणतेही इन्सिडेंट, ऍक्सिडेंट, जरी ते मेजर असतील किंवा मायनर असतील, परंतु हे आपण त्वरित फॅक्टरी इन्स्पेक्टरला कळवणं ही आपली जबाबदारी आहे. बरोबर, आणि हे आपण नेहमी करत आलेलोच आहोत. बरोबर, तर मी आपल्या फॅक्टरी इन्स्पेक्टरला तातडीने फोन करून त्यांना ह्या इन्सिडेंटची डिटेल देतो. त्यानंतर आपण सर्व डॉक्युमेंटेशन करू. त्याचबरोबर मी काय सांगतो की आपल्या फॅक्टरीमध्ये जसे FIR ची सिस्टीम आहे, त्याप्रमाणे FIR भरून टाका आणि इन्व्हेस्टिगेशन टीम म्हणून त्याचं डिटेल इन्व्हेस्टिगेशन करा, जेणेकरून भविष्यात आपल्याला ह्या ज्या चुका झाल्या त्या रिऑकरन्स व्हायला नको, जे ग्रुप साईडचे आपण इम्प्लिमेंट नक्कीच करू आणि भविष्यात हा इन्सिडेंट आपल्याकडे होता कामा नये. त्याच्यासाठी आपल्या सर्व कंपनीतील कर्मचाऱ्यांना आपण अवेअरनेस देऊया. इन्व्हेस्टिगेशन डिटेल झालं, त्याचा रिपोर्ट आपल्याला सबमिट करायचा. धन्यवाद सर, मला फार बरं वाटलं की मला चांगला सपोर्ट केला. एवढ्या इन्सिडेंट होऊन सुद्धा मी एकदम पूर्ण घाबरलो होतो, माझा बीपी शूट झाला होता, म्हणून मला एकदम तुम्ही नॉर्मल केला सर आणि व्यवस्थित चांगल्या रीतीने मला समजून सांगितलं, चांगलं ट्रेनिंग दिलं, त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे सर. ठीक आहे, जरूर अशाच प्रकारे आपल्याला ऍक्सिडेंट आपले टार्गेट साहेब आपल्याला अचीव करायचे, त्याच्यासाठी अशा लोकांची आपल्याला गरज आहे. सुरक्षा नियम पालन करा. तर बघितलं मित्रांनो, आपल्याला आपल्या साईटवरती योग्य प्रकारे सेफ्टी घेणे, सेफ्टी सिस्टीम्स, बरोबर, त्याचप्रमाणे पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट, इट इज अ लास्ट लाईन प्रोटेक्टर. बरोबर, तर ह्याचा सुद्धा आपल्याला वापर करायचा आहे, पण कधी, जेव्हा आपण अगोदरच्या ज्या 4 स्टेप्स आहेत त्या फॉलो केल्यानंतर. ठीक आहे, तो जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. वो जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. जी हाँ दोस्तों, जिंदगी एक सुहाना सफर है, मगर यहाँ कल क्या हो कोई भी बता नहीं सकता. इसके लिए हमारा आज हमारी मुट्ठी में है, उसे हम संभाल सकते हैं, उसे हम संवार सकते हैं, वो भी उचित सुरक्षा प्रणाली को अपना के. धन्यवाद.